वेलकम स्टुडंट्स. तर आज आपला तिसरा लेक्चर आहे IUPAC नॉमेनक्लेचरचं. ऑलरेडी आपण इंट्रोडक्शन बघितलं होतं आणि काही पॉईंट्स बघितलेले आहेत, राईट? सो आपल्याला माहिती आहे की पाच पॉईंट्स असतात ज्याच्यातून आपण काय करतो, IUPAC नेम करतो. पहिलं म्हणजे सेकंडरी प्रिफिक्स, त्यानंतर प्रायमरी प्रिफिक्स, त्यानंतर वर्ड रूट, त्यानंतर प्रायमरी सफिक्स आणि सेकंडरी सफिक्स. बरोबर. सो ऑलरेडी आपण वर्ड रूट बघितलेला आहे, प्रायमरी सफिक्स बघितलेला आहे, प्रायमरी प्रिफिक्स बघितले आणि सेकंडरी प्रिफिक्स बघितलेला आहे. ओके. आता आपण बघणार आहोत सेकंडरी सफिक्स. ओके. म्हणजेच जो खूप इम्पॉर्टंट असणार आहे, ज्याला जास्त प्रायोरिटी असते, तो कुठे असणार आहे? सेकंडरी सफिक्सच्या पोझिशनला असणार आहे. ओके. हायेस्ट प्रायोरिटीवाला जो ग्रुप असेल तो कुठे असतो? सेकंडरी सफिक्स म्हणून असतो आणि लोवेस्ट प्रायोरिटीवाला प्रिफिक्स म्हणून असणार आहे. सो सेकंडरी प्रिफिक्समध्ये लोवेस्ट प्रायोरिटी आणि सेकंडरी सफिक्समध्ये हायेस्ट प्रायोरिटी किंवा सगळ्यात स्ट्रॉंग ग्रुप आपण म्हणू शकतो त्याला. ओके. स्ट्रॉंग ग्रुप असेल तो कुठे असणार आहे? सेकंडरी सफिक्समध्ये असणार आहे. सो इकडे काय असणार आहे? व्हेरियस फंक्शनल ग्रुप्स असणार. काय असणार आहे तिकडे? व्हेरियस फंक्शनल ग्रुप्स. ओके. सो फंक्शनल ग्रुप्स म्हणजे काय? हे ॲक्च्युली असे एरियाज असतात, असे रिजन असतात किंवा असे कंपाऊंड ग्रुप्स असतात जिथे ॲक्च्युअल रिएक्शन होते. ओके. किंवा जिथे ज्या ठिकाणी रिएक्शन होण्याचे चान्सेस जास्त असतात. ओके. सो इन शॉर्ट असं लक्षात घ्या की समजा असं एक कंपाऊंड आहे CH3 CH2OH. ओके. सो ह्या कंपाऊंडमध्ये हायड्रोकार्बन आहे, राईट? अल्कोहोल आहे. सो रिएक्शन होण्याचे चान्सेस जास्त कुठे आहेत? सो ह्या फंक्शनल ग्रुपकडे जास्त असणार आहे. कंपॅरेटिव्हली CH3 CH2 कडे रिएक्शन होण्याचे चान्सेस कमी असणार आहेत, while ह्या OH ग्रुपकडे रिएक्शन होण्याचे चान्सेस काय असणार? जास्त असणार आहेत. ओके. सो दिस इज नोन एज फंक्शनल ग्रुप, जिथे रिएक्शन होण्याचे चान्सेस जास्त असतात. ओके. सो त्याच्याबद्दल आपल्याला बघायचं आहे, त्याचं नॉमेनक्लेचर बघायचं आहे. सो हे जे आहेत ते सफिक्स आहेत, म्हणजे काय लास्टला आपण यूज करणार आहोत. काय यूज करणार? लास्टला आपण ते यूज करणार आहोत, राईट? सो त्यातलं फर्स्ट बघूया, दॅट इज कार्बॉक्झिलिक ॲसिड. कार्बॉक्झिलिक ॲसिड हा जो ग्रुप आहे त्याला हायेस्ट प्रायोरिटी आहे. ओके. सो दरवेळी हा काय असतो? सफिक्सच असणार आहे. ओके. चालेल. सो कार्बॉक्झिलिक ॲसिड, सो तो काय असणार आहे? त्याचं केमिकल फॉर्म्युला काय असणार आहे? COH. काय असणार आहे? COH. ओके. आणि त्याचं सफिक्स असणार आहे ओइक ॲसिड. ओइक ॲसिड. ॲसिड हा वेगळा शब्द आहे, राईट? ओइक ॲसिड असं काय असणार आहे? त्याला सफिक्स असणार आहे. ओके. चालेल. सो सिम्पल एक्झाम्पल बघूया. समजा असं असेल CH3COOH किंवा त्या सेम असं पण दाखवू शकतो आपण CH3COOH. ओके. सेमच आहे, दोन्ही पण काय आहेत? सेम आहेत. ॲक्च्युअल स्ट्रक्चर त्याचं असं असतं, पण नॉर्मली आपण ह्या वेने लिहितो COH. ओके. आता बघा ह्याचं नॉमेनक्लेचर कसं करायचं ते. कार्बन कार्बनची लॉंगेस्ट चेन पकडायची. ओके. सो इकडे पण कार्बन आहे आणि इकडे पण कार्बन आहे. सो ही काय असणार? आपली लॉंगेस्ट चेन असणार आहे. किती कार्बनची चेन झाली? 2 कार्बनची, राईट? ओके. सो अगोदरचे सगळे पॉईंट्स बघत जाऊया. SP, PP, सेकंडरी प्रिफिक्स, प्रायमरी प्रिफिक्स, वर्ड रूट, प्रायमरी सफिक्स आणि सेकंडरी सफिक्स, राईट? ओके. सो आपला वर्ड रूट काय असणार आहे? किती कार्बनची चेन आहे? 2 कार्बनची चेन आहे. सो वर्ड रूट 2 कार्बनसाठी काय येतं? इथ येतं. काय येणार आहे? इथ. त्यानंतर ह्या मेन चेनमध्ये कार्बन कार्बनमध्ये सिंगल बॉन्ड आहे की डबल बॉन्ड आहे की ट्रिपल बॉन्ड आहे? तर सिंगल बॉन्ड आहे. सो काय यूज करणार आपण? ANE यूज करणार आहोत. काय यूज करणार? ANE. ओके. आणि इकडे कोणता ग्रुप प्रेझेंट आहे? कार्बॉक्झिलिक ॲसिड. सो त्याच्यासाठी आपण सफिक्स काय यूज करतो? ओइक ॲसिड, राईट? सो इकडे काय येणार आहे? ओइक ॲसिड. ओके. चालेल. आता ह्याला सायक्लिक नाही आहे, म्हणजे हे नाही येणार आणि अजून कोणता एक्स्ट्रा ग्रुप नाही आहे, सबस्टिट्यूएंट नाही आहे, त्यामुळे हे पण नाही येणार, राईट? ओके. सो नेक्स्ट थिंग, आता बघा अजून एक कन्सेप्ट जरा लक्षात ठेवा की जर प्रायमरी सफिक्स जो आहे ANE किंवा ENE किंवा YNE, राईट? सो ANE किंवा ENE किंवा YNE असं असेल. ओके. आणि त्याच्या नेक्स्ट म्हणजे जो सेकंडरी सफिक्स आहे, ओके, तो समजा वॉवल असेल, म्हणजेच AEIOU वरून स्टार्ट होत असेल. ओके. फॉर एक्झाम्पल इकडे बघा हा वॉवल आहे, ओ मधून स्टार्ट होतोय. वॉवल असेल तर काय करतो आपण? प्रायमरी सफिक्सचा लास्ट ई जो आहे तो काय करतो? एलिमिनेट करतो, वॉमिट करतो. ओके.
सो जर वॉवल प्रेझेंट असेल सेकंडरी सफिक्समध्ये, तर काय करणार आपण, इकडचा लास्ट ई जो असणार आहे तो काय करणार आपण, वॉमिट करणार आहोत. हे लक्षात ठेवायचं आहे रूल सगळ्यासाठी. ओके. फक्त कोणाकडे अप्लाय होत नाही हे जरा अजून पण लक्षात, समजा 2 फंक्शनल ग्रुप असेल, फॉर एक्झाम्पल 2 अल्कोहोल असेल, डाय ओ एल, सो आणि असं काहीतरी ग्रुप असेल, राईट. सो इकडे डाय हा कन्सिडर करायचा नाही आपल्याला, डायरेक्ट ओ कन्सिडर करायचं. सो इकडे काय होणार, ई काय होणार आहे, तिकडचं कट होणार आहे. ओके, हे लक्षात ठेवायचं आहे. आता काय करायचं आहे, कॉम्बिनेशन करायचं आहे, ॲडिशन करायचं आहे आणि याचं नाव लिहायचं आहे आपल्याला. COH हा एकच फंक्शनल ग्रुप आहे आणि तो फर्स्ट पोझिशनलाच असणार आहे, त्याची पोझिशन फर्स्ट, त्यामुळे ते दाखवण्याची गरज नाही आहे, डायरेक्टली आपण लिहू शकतो. सो याचं नाव असणार आहे इथेनॉइक ॲसिड. नाव काय असणार, IUPAC नेम काय असणार आहे त्याचं, इथेनॉइक ॲसिड, राईट. ओके. सो ह्या वेने आपण ह्याचं नॉमेनक्लेचर करू शकतो IUPAC. सेम वे समजा असं असेल CH3CH2COH, सो ह्याचं नाव असणार आहे प्रोपेनॉइक ॲसिड. ओके, चालेल. आय होप हे क्लिअर असेल फर्स्टवाला ग्रुप. सेकंड बघूया, दॅट इज अल्डिहाइड. अल्डिहाइड. सो अल्डिहाइड म्हणजे कोणता ग्रुप, तर CHO ग्रुप. कोणता ग्रुप, CHO. त्याचं स्ट्रक्चर असं असतो C डबल बॉन्ड OH. ओके. हे सगळे कार्बोनिल ग्रुप्स आहेत, राईट. ह्या कार्बनला कार्बोनिल कार्बन असं म्हटलं जातं. C डबल बॉन्ड O ग्रुप जो असतो त्याला काय म्हटलं जातं, कार्बोनिल कार्बन असं म्हटलं जातं. ओके. सो अल्डिहाइड आणि त्याच्यावरती सफिक्स असणार आहे AL. सफिक्स काय असणार आहे, डॅश AL. ओके, चालेल. एक्झाम्पल बघूया आपण. समजा असं असेल CH3C डबल बॉन्ड OH. ओके, CH3C डबल बॉन्ड OH. चालेल. सो हाच काय असणार आपलं, ओके, मेन चेन असणार आहे. ओके, ऑलरेडी बघा त्याच्यात कार्बन प्रेझेंट आहे अल्डिहाइडमध्ये, बरोबर. सो त्यामुळे तो पण मेन चेनमध्ये इन्क्लूड होणार आहे, जसं कार्बोक्सिलिक ॲसिडमध्ये इन्क्लूड झालं होतं तसंच. आता ह्यामध्ये पण प्रायमरी प्रिफिक्स नाही आहे. ओके, आणि सेकंडरी प्रिफिक्स पण नाही आहे. सो वर्ड रूट, प्रायमरी सफिक्स आणि सेकंडरी सफिक्स. सो 2 कार्बनची चेन आहे म्हणजे इकडे काय असणार आहे, इथ असणार आहे. ओके, सगळे सिंगल बॉन्ड आहे कार्बन कार्बनच्या मध्ये, त्यामुळे काय असणार आहे, ANE असणार आहे. आणि सेकंडरी सफिक्स अल्डिहाइड आहे इकडे प्रेझेंट, अल्डिहाइड ग्रुप प्रेझेंट आहे, त्याच्यासाठी सफिक्स काय यूज करतो आपण, AL यूज करतो. आता ए काय आहे, वॉवल आहे, म्हणजे इकडचं ई काय होणार आहे, कॅन्सल होणार आहे, राईट. सो याचं नाव काय असणार आहे, त्याचं नाव असणार आहे इथेनल. इथेनल. ओके, चालेल. आय होप एवढ्यापर्यंत क्लिअर असेल, राईट. सो 2 फंक्शनल ग्रुप बघितले, असं बाकीचे फंक्शनल ग्रुप्स पण बघायचे आहेत आपल्याला. 3 नंबर, दॅट इज कीटोन. ओके, कीटोन. ऑलमोस्ट हा कीटोन अल्डिहाइड सारखाच असतो, जरासा फरक असतो. सो काय असणार आहे बघा, C डबल बॉन्ड O. ओके, राईट. सो एचच्या जागेवरती अजून एक ग्रुप असणार किंवा चेन असणार आहे, मोस्टली कार्बनची चेन असते, राईट. सो त्याला आपण असं पण दाखवतो RCOR. ओके, आणि त्याच्यासाठी आपण सफिक्स यूज करणार आहोत ONE. काय यूज करणार आहोत आपण, ONE यूज करणार आहोत. फॉर एक्झाम्पल समजा असं असेल CH3C डबल बॉन्ड O CH3. ओके. आता बघा मेन चेन 3 कार्बनची आहे. ओके, सो आपण काय यूज करणार, प्रोप. वर्ड रूट काय असणार आहे, प्रोप. त्याच्यानंतर कार्बन कार्बनच्या मेन चेनमध्ये कोणता बॉन्ड आहे, सिंगल बॉन्ड आहे. सो काय यूज करणार आपण, ANE यूज करणार आहोत. आणि आता इकडे पोझिशन दाखवावी लागेल आपल्याला, कितव्या पोझिशनवरती कीटोन ग्रुप आहे, हा ग्रुप आहे. सो सेकंड पोझिशनवरती. आता पोझिशन दाखवली पण चालतं, नाही दाखवली तरी पण चालतं, कारण एकच पॉसिबिलिटी आहे त्याची, राईट. तरी पण आपण दाखवूया. सो 2ONE. ओके, कीटोनसाठी काय असणार आहे, ONE असणार आहे. सो याचं नाव काय असणार आहे, प्रोपेन. ओके, हा ओ पण काय वॉवल आहे, त्यामुळे इकडचं ई कॅन्सल होणार आहे. प्रोपेन 2ONE. ओके, प्रोपेन 2ONE, किंवा त्याला आपण असं पण म्हणू शकतो प्रोपेनोन. प्रोपेनोन. ओके, कारण एकच पॉसिबिलिटी आहे, राईट. ओके, दॅट इज कीटोन. ओके, त्याच्यानंतर फोर्थ अल्कोहोल. अल्कोहोल. ओके, अल्कोहोल म्हणजे कोणता ग्रुप, OH ग्रुप. कोणता ग्रुप असणार आहे, OH ग्रुप असणार आहे. आणि त्याच्यासाठी आपण सफिक्स यूज करणार आहोत OL. ओके, काय असणार आहे सफिक्स, OL, राईट. ओके, सो बघा CH3OH समजा असं असेल. ओके, आता बघा अल्कोहोलच्या फंक्शनल ग्रुपमध्ये कार्बन प्रेझेंट नाही आहे, त्यामुळे हा मेन चेनच्या मध्ये इन्क्लूड होणार नाही आहे, राईट. सो हीच काय असणार आपली मेन चेन असणार आहे.
ओके, CH3 काय असणार आपलं मेन चेन असणार आहे, राईट. सो आता ह्यामध्ये याचं नाव काय असेल याचं बघा. वर्ड रूट काय आहे, एकच कार्बनची चेन आहे म्हणजे मिथ. त्यानंतर सिंगल बॉन्ड असणार आहे, एकच कार्बन आहे म्हणजे, राईट. सो तिकडे काय असणार आहे ANE आणि OH आहे, राईट. सो इकडे त्याचं सफिक्स काय OL आहे. सो O हा वॉवल आहे म्हणजे इकडचं E कॅन्सल होणार. सो याचं नाव काय येणार आहे मिथॅनल. काय असणार, सॉरी मिथॅनॉल. काय नाव काय असणार याचं मिथॅनॉल, राईट. सो CH3OH म्हणजे काय मिथेनॉल, राईट. ओके, सेम वे समजा असं असेल CH3CH2OH. सो याचं नाव असणार आहे इथेनॉल. ओके, चालेल. नेक्स्ट फिफ्थ बघूया ॲसिड अमाइड. ॲसिड अमाइड. सो ॲसिड अमाइड म्हणजेच C+H2, राईट. कोणता ग्रुप असणार आहे C+H2 आणि त्याच्यासाठी आपलं सफिक्स असणार आहे अमाइड. सफिक्स असणार आहे अमाइड, राईट. सो फॉर एक्झाम्पल समजा असं असेल CH3 C+NH2, राईट. आता बघा याच्यामध्ये कार्बन प्रेझेंट आहे आपल्या फंक्शनल ग्रुपमध्ये, डायरेक्टली चेनला अटॅच आहे, त्यामुळे काय असणार आहे हा इन्क्लूड होणार आहे त्याच्यात. त्यामुळे याचं नाव असणार आहे, 2 कार्बनची चेन आहे. सो इथ, त्याच्यानंतर सिंगल बॉन्ड आहे त्यामुळे AN, लास्टला अमाइड आहे, अमाइडचा वॉवल आहे त्यामुळे E कॅन्सल होणार आहे. सो इथेन नामाइड. इथेन नामाइड असं काय असणार आहे त्याचं नॉमेनक्लेचर असणार आहे. ओके, नेम असणार आहे. चालेल. नेक्स्ट आपण बघूया सिक्स्थ, दॅट इज ॲसिड क्लोराईड. ॲसिड क्लोराईड. सो त्याचा फॉर्म्युला असणार आहे COCl किंवा त्याला असं दाखवू शकतो C+OCl. ओके, ॲसिड अमाइड सारखंच आहे, फक्त इकडे NH2 होता, तिकडे काय आहे Cl प्रेझेंट आहे. ओके, आणि त्याच्यासाठी आपल्याला सफिक्स असणार आहे ऑइल क्लोराईड. ऑइल क्लोराईड. ओके, चालेल. सो फॉर एक्झाम्पल समजा असं असेल CH3 C+OCl. ओके, सो आता कार्बन प्रेझेंट आहे चेनमध्ये त्यामुळे तो इन्क्लूड होणार आहे. सो याचं नाव काय असणार आहे इथ. ओके, इथ. त्याचे सिंगल बॉन्ड आहे AN. ऑइल आहे म्हणजे वॉबल आहे, सो E कॅन्सल होणार आहे. इथेनॉइल क्लोराईड. इथेनॉइल क्लोराईड असं काय असणार आहे त्याचं नाव असणार आहे, राईट. ओके. नेक्स्ट सेवन्थ दॅट इज इस्टर. ओके, सेवन्थ म्हणजेच काय इस्टर म्हणजेच COOR ग्रुप. ओके, कार्बोक्सिलिक ॲसिडचा इकडे H असतो, सो इकडे R ग्रुप असेल तर त्याला काय म्हटलं जातं इस्टर असं म्हटलं जातं. ओके, आणि इस्टरसाठी आपण काय यूज करणार आहोत OH हा सफिक्स यूज करणार आहोत. ओके, आणि इकडे R ग्रुप आहे तो काय असणार आपला अल्किल असणार आहे. ओके, सो याचं स्ट्रक्चर असं असणार आहे C+OR. ओके, आणि ॲक्च्युअल त्याचं ह्या वेने नेमिंग असणार आहे अल्किल अल्कॅनोएट. ओके, अल्किल अल्कॅनोएट ह्या वेने काय असणार आहे त्याचं नेमिंग असणार आहे, सांगतो मी तुम्हाला. ओके, सो फॉर एक्झाम्पल समजा असं असेल CH3 CH2 ओके, C+O आणि आरच्या जागेवरती मी CH3 घेतलेला आहे, राईट. ओके, सो आता बघा मेन चेन काय असणार आहे, हा ग्रुप मेन चेनमध्ये येणार आहे. सो हा आपला मेन चेन असणार आहे आणि हा जो R ग्रुप आहे हा काय असणार आपला साईड चेन असणार आहे. आणि साईड चेन म्हणजेच काय सेकंडरी प्रिफिक्स. ओके, सो ह्या कंपाऊंडमध्ये सेकंडरी प्रिफिक्स असणार आहे. ओके, सो याचं नाव काय येणार आहे बघा. सो सेकंडरी प्रिफिक्स, प्रायमरी प्रिफिक्स, वर्ड रूट, प्रायमरी सफिक्स आणि सेकंडरी सफिक्स, बरोबर. सो किती कार्बनची मेन चेन आहे 1 2 3. सो 3साठी काय यूज करतो आपण प्रोप यूज करतो. त्याच्यानंतर सिंगल बॉन्ड आहेत, कार्बन कार्बनची चेन आहेत ते, त्यामुळे काय यूज करणार ANE यूज करणार आहोत. आणि त्याच्यानंतर OH आहे, राईट. त्याच्यासाठी सफिक्स काय OH आहे, सो OH असणार आहे OAT. OH बेसचा अर्थ O वॉबल आहे त्यामुळे E काय होणार आहे कॅन्सल होणार आहे. ओके, आणि प्रायमरी प्रिफिक्स नाही आहे. आता सेकंडरी प्रिफिक्स काय, हा जो R ग्रुप आहे तो म्हणजे कोणता ग्रुप आहे मिथिल आहे, राईट. सो मिथिल. सो याचं नाव काय असणार आहे मिथिल प्रोपॅनॉइड. मिथिल प्रोपॅनॉइड, राईट. असं काय असणार आहे याचं IUPAC नेम असणार आहे, राईट. ओके, समजा असं असेल CH3
सी डबल बॉन्ड ओ ओ CH2 CH3. सो इकडे आता बघा आर ग्रुप काय इथिल आहे आणि हा काय इथेनोएट आहे. 2 कार्बनचे इथेनोएट असणार आहे. सो याचं नाव काय असणार आहे? इथिल इथेनोएट. नाव काय असणार आहे? इथिल इथेनोएट. ओके चालेल. नेक्स्ट 8 नंबर दॅट इज सायनाइड. सायनाइड ग्रुप म्हणजेच CN ग्रुप. ओके किंवा आपण C ट्रिपल बॉन्ड N असं दाखवू शकतो आणि त्याच्यासाठी आपण सफिक्स यूज करतो नायट्राईल. सफिक्स काय यूज करणार आपण? नायट्राईल यूज करणार आहोत. ओके चालेल. सो फॉर एक्झाम्पल ओके सो सफिक्स काय असणार आहे त्याच्यासाठी? नायट्राईल असणार आहे. ओके सो फॉर एक्झाम्पल समजा असं असेल CH3 C ट्रिपल बॉन्ड N किंवा त्याला आपण असं पण लिहू शकतो CH3 CN. ओके आता बघा मेन चेन काय असणार आहे? हा कार्बन प्रेझेंट आहे आणि त्याला ग्रुप आहे राईट. सो ही आपली मेन चेन असणार आहे. ओके सो ह्याच्यामध्ये सेकंडरी प्रिफिक्स नाही आहे किंवा प्रायमरी प्रिफिक्स पण नाही आहे. सो डायरेक्ट वर्ड रूट घेऊया आपण. वर्ड रूट त्याच्यानंतर प्रायमरी सफिक्स आणि सेकंडरी सफिक्स. वर्ड रूट काय असणार? 2 कार्बनची चेन आहे सो काय असणार आहे? इथ असणार आहे. त्याच्यानंतर प्रायमरी अल्केन ओके सिंगल बॉन्ड आहे सो ANE. ओके आणि फंक्शनल ग्रुप काय असणार आहे? नायट्राईल. ओके आता बघा N हा वॉवल नाही आहे त्यामुळे E आहे तसंच राहणार आहे. सो नेम काय असणार आहे बघा? इथेन नायट्राईल. नेम काय असणार आहे? इथेन नायट्राईल. ओके सो नेक्स्ट आपण बघूया दॅट इज नाइन्थ आयसोसायनाइड. आयसोसायनाइड. ओके आता ह्याचं ऑलमोस्ट सेम असणार आहे सायनाइडसारखं फक्त जरा वेगळं आहे. ओके सायनाइडचा ग्रुप CN होता. हा ग्रुप आहे तो NC असणार आहे. ओके सो NC असा ग्रुप असणार आहे. त्याला काय आपण काय म्हणतो? आयसोसायनाइड असं म्हणतो आणि त्याच्यासाठी आपलं सफिक्स पण असणार आहे आयसोसायनाइड. ओके आयसोसायनाइड सफिक्स पण सेम असणार आहे आयसोसायनाइड. ओके NC ग्रुप असणार आहे म्हणजे समजा असं असेल CH3 NC राईट. ओके आता बघा कार्बनची चेन आहे त्याला काय जॉईन आहे? नायट्रोजन आहे. कार्बन जॉईन आहे का? नाही. तर तो फंक्शनल ग्रुपमध्ये किंवा मेन चेनमध्ये इन्क्लूड होणार आहे का? तर नाही राईट. तो कशात तो काय असणार आहे? आपलं मेन चेनमध्ये कार्बन एकच असणार आहे. तो इकडचा फंक्शनल ग्रुप त्याच्यात इन्क्लूड होणार नाही आहे. ओके सो याचं नाव काय असणार आहे? ओके वर्ड रूट काय एकच आहे त्यामुळे मिथ. ओके त्याच्यानंतर सिंगल बॉन्डच आहे त्यामुळे ANE आणि आयसोसायनाइड. ओके आता आय हा काय वॉवल आहे त्यामुळे E कॅन्सल होणार आहे. तो मिथेन आयसोसायनाइड. मिथेन आयसोसायनाइड असं काय असणार आहे? त्याचं नाव असणार आहे. ओके सॉरी आता जरा एक लक्षात घ्या हा जो ग्रुप असणार आहे तो अल्किल ग्रुप असणार आहे. ओके सो अल्किल ग्रुप असेल सो याचं नाव काय असणार आहे? डायरेक्ट लिहायचं आहे. हा कोणता अल्किल ग्रुप आहे? मिथिल. सो याचं नाव नेम असणार आहे मिथिल आयसोसायनाइड. नेम काय असणार आहे त्याचं? मिथिल आयसोसायनाइड आणि त्याला आपण असं दाखवतो RNC. ओके मिथिल आयसोसायनाइड. ओके चालेल. नेक्स्ट 10 दॅट इज नायट्राईट. नायट्राईट टी आहे इकडे अगोदरच्या ज्यात नायट्राईलमध्ये L होतं इकडे T असणार आहे. ओके नायट्राईट म्हणजेच RONO. RONO ग्रुपला काय म्हटलं जातं? नायट्राईट म्हटलं जातं आणि त्याच्यासाठी सफिक्स असणार आहे नायट्राईट. नायट्राईट. ओके सो फॉर एक्झाम्पल समजा असं असेल CH3ONO. ओके सो याचं नेम काय असणार आहे? अल्किल नायट्राईटच्या फॉर्ममध्ये असणार आहे. नेम कोणत्या फॉर्ममध्ये असणार आहे? अल्किल नायट्राईट. ओके आता अल्किल म्हणजे काय? हा आर ग्रुप अल्किल असणार आहे. सो कोणता अल्किल ग्रुप आहे इकडे? मिथिल राईट. सो याचं नेम काय होणार आहे? मिथिल नायट्राईट. ओके मिथिल नायट्राईट. सेम वे समजा असं असेल CH3CH2ONO. ओके सो ह्याचं नाव काय असणार आहे? इथिल नायट्राईट. इथिल नायट्राईट. चालेल. नेक्स्ट 11 दॅट इज थायो अल्कोहोल. थायो अल्कोहोल. सो नॉर्मल अल्कोहोलचा फॉर्म्युला असतो OH राईट.
थायो म्हणजे त्याच्यामध्ये सल्फर प्रेझेंट असणार आहे. सो एस-एच हा ग्रुप असेल तर त्याला काय म्हटलं जातं? थायो अल्कोहोल असं म्हटलं जातं. ओके. सल्फर आहे आणि त्याचा जो सफिक्स असणार आहे दॅट इज THIOL. थायोल. ओके. काय असणार आहे? थायोल असणार आहे. सो फॉर एक्झाम्पल समजा असं असेल CH3 CH2 SH. आता एस आहे त्यामुळे हा मेन चेनमध्ये इन्क्लूड नाही होणार. सो आपल्याला काय भेटणार आहे? असं भेटणार आहे. 2 कार्बनची चेन आहे. सो याचं नेम काय असणार आहे? इथ. त्याच्यानंतर सिंगल बॉन्ड आहे त्यामुळे ANE आणि सफिक्स असणार आहे थायोल. थायोलचा टी आहे त्या वॉवल नाही आहे त्यामुळे ई आहे तसं राहणार आहे. सो याचं नेम काय होणार आहे? इथेन थायोल. इथेन थायोल. ओके. नेक्स्ट that is primary amine. Next is primary amine. So NH2 ग्रुप. ओके. आणि NH2 साठी आपण सफिक्स यूज करणार आहोत अमाइन. ओके. यूज करणार आहोत आपण अमाइन. ओके. कोणत्या फॉर्ममध्ये असणार आहे? ते अल्केन अमाइनच्या फॉर्ममध्ये असणार आहे. अल्केन अमाइन. ओके. चालेल. सो फॉर एक्झाम्पल समजा असं असेल CH3 CH2 NH2. सो इकडे आपण आपला वर्ड रूटचा फॉर्म्युला यूज करू शकतो. वर्ड रूट. ओके. एन आहे त्यामुळे तो चेनमध्ये इन्क्लूड नाही होणार. सो आपल्याला 2 कार्बनची चेन भेटणार आहे. सो दॅट इज इथ. त्याच्यानंतर प्रायमरी सफिक्स दॅट इज ANE आणि सेकंडरी सफिक्स अमाइन. ओके. सो ए आहे त्यामुळे ई कॅन्सल होणार आहे. सो याचं नाव काय असणार आहे? इथेनामाइन. इथेनामाइन. ओके. चला. नेक्स्ट 13 दॅट इज सेकंडरी अमाइन. सेकंडरी अमाइन. ओके. सो सेकंडरी अमाइन म्हणजे काय? इकडे बघा NH2 होतं राईट. आता ह्याच्यात काय असणार आहे? 2 NH असणार आहे आणि 2 ग्रुप काय असणार आहे? जॉईन असणार आहेत. ओके. त्याच्यातलं एक ग्रुप काय असणार आपला? R ग्रुप असणार आहे. ओके. आणि याचं फॉर्मेट काय असणार आहे? N अल्किल अल्केनामाइन. अल्केनामाइन. जसं अमाइनचं होतं तसंच असणार आहे. फक्त इकडे एन अल्किल अल्केनामाइन. हा जो R ग्रुप असणार आहे तो काय असणार आहे? एन अल्किल असणार आहे. ओके. सो फॉर एक्झाम्पल समजा असं असेल. आता इकडे बघा 2 चेन आहेत. एक आहे CH3 CH2 एक आहे CH3. बरोबर. या दोनपैकी जी मोठी चेन आहे लॉंगेस्ट चेन असणार आहे ती काय असणार? आपली मेन चेन असणार आहे. फॉर एक्झाम्पल इकडे CH3 CH2 ही काय असणार आहे? मेन चेन असणार आहे आणि ही काय असणार आहे? आपली साईड चेन असणार आहे. सो मेन चेन आहे ती आपली काय असणार आहे? अल्केनामाइन असणार आहे. अल्केनामाइन. वाईल साईड चेन आहे ती आपली एन अल्किल असणार आहे किंवा अल्किल चेन असणार आहे. ओके. सो अल्किल काय आहे बघा? मिथिल आहे आणि अल्केनामाइन काय आहे आपलं? इथेन. राईट. सो इथेनामाइन. इथेनामाइन. सो ह्याचं नेम काय असणार आहे? मिथिल. मिथिल इथेनामाइन. इथेनामाइन. ओके. मिथिल इथेनामाइन. ओके. चालेल. सो मिथिल काय झालं आपलं? सेकंडरी प्रिफिक्स झालेलं आहे. इथ काय आहे आपलं? वर्ड रूट आहे. त्याच्यानंतर AN काय असणार आपलं? प्रायमरी सफिक्स असणार आहे आणि अमाइन काय असणार आपलं? सेकंडरी सफिक्स असणार आहे. ओके. नेक्स्ट 14th दॅट इज टर्शरी अमाइन. टर्शरी अमाइन. ओके. बघा प्रायमरी बघितलं त्यामध्ये NH2 होतं. सेकंडरीमध्ये NH आणि 2 R ग्रुप होते. टर्शरीमध्ये काय असणार आहे? N असणार आहे आणि त्याला 3 R ग्रुप असणार आहेत. ओके. किंवा 2 R ग्रुप आणि एक आपला मेन चेन असणार आहे. राईट. आणि त्याच्यासाठी नेम असणार आहे N अल्किल. N अल्किल अल्केनामाइन. N अल्किल N अल्किल अल्केनामाइन. ओके. सो फॉर एक्झाम्पल समजा असं असेल CH3N CH2 CH2 CH3 CH2 CH3. ओके. आता ह्यामध्ये मेन चेन काय असणार आहे? सो जो कोण सगळ्यात लॉंगेस्ट चेन असणार आहे ती काय असणार? आपली मेन चेन असणार आहे. सो ही आपली लॉंगेस्ट चेन आहे. ही काय असणार? आपली मेन चेन असणार आहे आणि दोन्ही काय असणार आहेत? साईड चेन्स असणार आहेत. ओके. चल आता बघा ही साईड चेनचं नाव काय? मिथिल आणि ह्या साईड चेनचं नाव काय? मिथिल. राईट. आता ह्यांना कसं अरेंज करायचं? कोण अगोदर येणार कोण लेट येणार? सो अल्फाबेटिकली आपल्याला बघावं लागेल. तर पहिलं अल्फाबेटिकली काय येतं? ई येणार आहे. त्याच्यानंतर एम येतं. सो नेम काय येणार आहे बघा? त्याच्यामध्ये आहे सेकंडरी प्रिफिक्स त्यानंतर वर्ड रूट प्रायमरी सफिक्स आणि सेकंडरी सफिक्स. सो वर्ड रूट आहे मेन चेनचं 3 कार्बनची चेन आहे. सो इट इज प्रोप.
सिंगल बॉन्ड आहेत त्यामुळे एनी अँड अमाइन. आणि सेकंडरी प्रिफिक्स काय असणार आहे, दोन आहेत, एक म्हणजे इथिल आणि दुसरं आहे मिथिल, राईट. आणि आपल्याला ह्या फॉर्मॅटमध्ये लिहायचं आहे एन अल्किल अल्केनामाइन. सो याचं नाव नेम असणार आहे एन इथिल एन मिथिल प्रोपेनामाइन. प्रोपेनामाइन ही कॅन्सल होणार आहे, राईट. सो प्रोपेनामाइन. ओके. अँड आता फंक्शनल ग्रुपपैकी लास्ट 15th वन, that is acid anhydride. Anhydride. So that is COOCO group. Okay, COOCO group. So त्याचं स्ट्रक्चर असं असणार आहे C डबल बॉन्ड O C डबल बॉन्ड O डॅश. ओके. आणि इकडे दोन ग्रुप्स असणार आहेत आणि त्याच्यासाठी आपण काय यूज करतो, ओइक एनहायड्राइड असं काय यूज करणार, आपण त्याला नेम यूज करणार आहोत. ओके, ओइक एनहायड्राइड. ओके. सो फॉर एक्झाम्पल जर असं एक्झाम्पल असेल CH3 C डबल बॉन्ड O CO. आता इकडे आपण इथिल घेऊया CH2 CH3. ओके. सो इकडे बघा दोन ग्रुप्स आहेत, दोन चेन आहेत. आता ह्या कंपाऊंडमध्ये मेन चेन असे नाहीत, दोन्ही काय असणार आहेत, मेन चेनच असणार आहेत. ओके. आणि अल्फाबेटिकली अगोदर जो येणार तो काय असणार, आपण अगोदर लिहिणार आहोत. सो याचं इकडे आहे येस, इकडे 2 कार्बनची चेन आहे, इकडे 3 कार्बनची. सो इकडे काय असणार आहे इथेनॉइक आणि इकडे काय असणार आहे प्रोपेनॉइक, राईट. ओके. आता अल्फाबेटिकली अगोदर काय येतं, इथेनॉइक ई येतो, त्याच्यानंतर पी येतो. सो याचं नेम असणार आहे इथेनॉइक प्रोपेनॉइक एनहायड्राइड. ओके, चालेल. ओके. सो इकडे आपण फंक्शनल ग्रुप्स बघितलेले आहेत व्हेरियस. आता त्यांचं प्रायोरिटी ऑर्डर पण बघूया. ओके. सो दिस इज द प्रायोरिटी ऑर्डर. ओके. जो जास्त स्ट्रॉंग असतो त्याला हायेस्ट प्रायोरिटी असते. सो फर्स्ट प्रायोरिटी ऑर्डरमध्ये कोण येतं बघा, कार्बॉक्झिलिक ॲसिड येतोय. ओके. त्याच्यानंतर सेकंडवरती ॲसिड एनहायड्राइड येतं, त्याच्यानंतर इस्टर येणार आहे, नेक्स्ट अमाइड. ओके. त्याच्यानंतर नायट्राइल किंवा सायनाइड. ओके. त्याच्यानंतर अल्डिहाइड कीटोन, त्यानंतर अल्कोहोल, त्याच्यानंतर अमाइन. ओके. त्याच्यानंतर अल्किन डबल बॉन्ड, त्याच्यानंतर ट्रिपल बॉन्ड आणि त्याच्यानंतर आपला सिंगल बॉन्ड, राईट. ओके. सो दिस इज द प्रायोरिटी ऑर्डर. फर्स्ट इज कार्बॉक्झिलिक ॲसिड. ओके, COOH पहिलं काय असणार आहे, कार्बॉक्झिलिक ॲसिड COOH. सेकंड असणार आहे एनहायड्राइड. ओके, COO ग्रुप. थर्ड असणार इस्टर COOR ग्रुप. त्याच्या फोर्थ इज अमाइड CONH2. फिफ्थ इज सायनाइड CN. Sixth is aldehyde CHO. Seventh is ketone C double bond O. Okay. Next is alcohol, that is OH. Okay. And next is amine NH2. Next is carbon double bond carbon. Next is carbon triple bond carbon. And at last carbon single bond carbon. Okay. चालेल. सो आपण इकडे स्टॉप करूया. आपण इकडे 5ही पॉईंट्स बघून झालेले आहेत. नेक्स्ट जो लेक्चर असणार आहे त्यामध्ये आपण व्हेरियस रूल्स बघणार आहोत, ज्याच्यातून आपण काय करू शकतो, हे जे पॉईंट्स आहेत ते एक्सप्लेन करू शकतो आणि हे जे 5 पॉईंट्स आहेत ते आपण कसं लिहू शकतो IUPAC नॉमेनक्लेचरमध्ये, त्याच्यासाठी रूल्स आहेत. ते रूल्स काय असणार आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. चालेल. विल स्टॉप ओव्हर हियर. थँक्यू.